राधे राधे सगळ्यांना. आपण आहे ना आजकाल खूप जास्त स्ट्रेसमध्ये लाईफ जगत आहोत. आपल्याला इच्छा असते की आपण पीसफुल लाईफ जगावं, शांततेत लाईफ जगावं. पण बऱ्याच गोष्टी आपण अवॉइड नाही करत, ॲक्सेप्ट नाही करत आणि त्याच्यामुळे आहे ना आपल्याला पीसफुल लाईफ जगण्याची जी इच्छा असते ना ती आपली कुठेतरी मागे राहून जाते किंवा कुठेतरी अपूर्ण राहते असं आपण म्हणू शकतो. सो पीसफुल लाईफ जगायसाठी फक्त काही रूल्स तुम्हाला, काही गोष्टी तुम्हाला फॉलो करणं जरुरी आहे. एक जे जसं आहे त्याला तसं ॲक्सेप्ट करा. त्याला चेंज करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही जर का कोणाला चेंज करण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही फक्त स्वतःसाठी टेन्शन क्रिएट कराल, स्ट्रेस क्रिएट कराल. सो ॲक्सेप्ट द पीपल ॲज दे आर. सेकंड, तुम्ही ही गोष्ट ॲक्सेप्ट करा की तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येकाची मदत नाही करू शकत. तुम्ही काही शक्तिमान नाही आहात किंवा तुम्ही काही सुपर हिरो नाही आहात एखादे कुठले की जे कोणी प्रॉब्लेममध्ये असलं तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल. सो ॲक्सेप्ट इट की तुम्ही नाही पोहोचू शकत, तुम्ही नाही करू शकत. प्रत्येक वेळेस प्रत्येकाला मदत तुम्ही नाहीच करू शकत. कितीही प्रयत्न केला तरी नाही करू शकत. थर्ड, तुम्हाला ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं खूप जास्त जरुरी आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला जे हवं आहे किंवा तुमची जी इच्छा आहे व्हावं तेच होईल असं नाही आहे. बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझी जी इच्छा आहे तीच पूर्ण व्हावी, पण तुम्हाला नसतं माहिती की देवाने याच्यापेक्षा काहीतरी खूप चांगलं तुमच्यासाठी योजून ठेवलेलं असतं, लिहून ठेवलेलं असतं. सो ही गोष्ट ॲक्सेप्ट करा की तुमच्या मनात जे आहे तेच होईल असं नाही आहे. याच्यापेक्षा बेस्ट काहीतरी तुमच्यासाठी इन फ्युचरमध्ये आहे. फोर्थ, तुम्ही सगळ्यांनाच एकाच वेळेस आनंदी नाही करू शकत. एकाला आनंदी करायला जाल, एकासाठी काहीतरी चांगलं करायला जाल ना, तर मे बी तुम्ही दुसऱ्याला हर्ट करत आहात. सो ॲक्सेप्ट दिस थिंग. कारण ही गोष्ट आहे ना आपण इझिली ॲक्सेप्ट नाही करत की आपण दुसऱ्यांना दुखवू शकतो किंवा आपल्याला असं वाटतं की नाही आपण सगळ्यांनाच आनंदी ठेवू शकतो. नाही, जर का तुम्ही सगळ्यांना आनंदी ठेवायला गेले ना, तर तुम्हीच कुठे ना कुठे स्वतःला दुःखी करता आणि स्वतःला जर का तुम्ही महत्त्व नाही देत आहात, तर दुसरे तुम्हाला कधीही महत्त्व नाही देणार. ही पण गोष्ट एक लक्षात असू देत. फिफ्थ, काही लोक तुमच्याकडे येतील, तुमची ॲडवाईस मागतील, तुमच्याकडनं सगळं ऐकून घेतील, पण ते लोक फॉलो करणार नाहीत. आणि ॲक्सेप्ट दिस थिंग दॅट पीपल वोंट फॉलो युअर ॲडवाईस. बरेचदा पॅरेंट्सलाही त्यांच्या मुलांकडनं एक्सपेक्टेशन असते की आपल्या मुलांनी आपल्याकडनं सजेशन घेतलं आहे तर तो तेच गोष्ट फॉलो करणार आहे. आणि मग ज्यावेळेस मुलगा फॉलो नाही करत, मुलगी फॉलो नाही करत, मग त्यावेळेस पॅरेंट्सला खूप दुःख होते. अरे पहा, आपल्याकडनं सजेशन घेतलं आणि हे लोक ही गोष्ट फॉलो नाही करत आहेत. अरे फॉलो नाही करत आहेत, त्यांना जसे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत तसे त्यांना पण त्यांच्या लाईफमध्ये काही काही एक्सपिरियन्स घेऊ द्या आणि त्यांना त्याच्यातून धडा घेऊ द्या. ऑल द टाइम तुम्ही जर का स्पून फिडिंग करायला गेले, ऑल द टाइम जर का तुम्ही सांगायला गेले की हे नको करू हेच कर, ते नको करू तेच कर, तर त्यांना त्यांच्या लाईफमध्ये जे एक्सपिरियन्स यायचे आहेत ते येतील तरी कसे? विचार करा या गोष्टीवर. आणि लास्ट थिंग, ॲक्सेप्ट द चेंज. जो चेंज होत आहे किंवा जो चेंज होणार आहे तो ॲक्सेप्ट करायला शिका. कारण जर का तुम्ही चेंज ॲक्सेप्ट करायला नाही शिकलात ना, तर त्याच चक्रव्यूहात तुम्ही गुरफटलेले राहाल आणि तो चक्रव्यूह पार करूनच तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी नवीन गोष्टी भेटणार आहे. सो जी गोष्ट होत आहे, जर का तुमच्या लाईफमध्ये कुठल्या प्रकारचा चेंज होत आहे, तर ती ओपन हँडनी, चांगल्या मनाने त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला शिका. होपफुली तुम्ही या गोष्टी लाईफ पीसफुल जगण्यासाठी उपयोगात आणाल. कधीतरी याचा तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये उपयोग कराल. अजून अशा माहितीसाठी, अजून अशा काहीतरी अलग विचारांसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.